वर्धा जिल्हा पुलगाव शहरात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजजी मोरे यांचे आदेशानुसार अमितभाऊ दत्गाल माजी अध्यक्ष वर्धा जिल्हा सोशल मीडिया काँग्रेस यांच्या खंबीर नेतृत्वात वर्धा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या जुलमी आणि चुकीच्या आर्थिक धोरणाविरोधात एक प्रचंड आणि आगळंवेगळं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान सराफा व्यापाऱ्यांना झालमुरी वाटून मोदी सरकारच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला। खेड्यापाड्यातील गरिबांचे स्वप्न धुळीस। आमच्या खेड्यापाड्यात ग्रामीण भागात आज लग्नसराईचे दिवस आहेत। प्रत्येक गरीब बापाची, गरीबाच्या कुटुंबाची इच्छा असते की आपल्या काळजाच्या तुकड्याला, लेकीला लग्नात आठवण म्हणून सोन्याची एखादी छोटी भेटवस्तू द्यावी। पण मोदी सरकारच्या जिया काळात सोन्याचे व खाद्यपदार्थ, पेट्रोल, डिझेलचे भाव एवढे गगनाला भिडलेत की विचारे एकीकडे 5 राज्याचे निवडणूक घेतात, त्या जिंकण्यासाठी अमाप पैसा, वाहतूकचा वापर करतात। निवडणूक संपल्यानंतर लगेच आपल्या चुकीचे धोरण लपविण्यासाठी जजिया कानून फरमान देशातील गोरगरीब जनतेवर लादतात। गरीब परिवाराला आपल्या पोरीला सोन्याचा एक लहानसा तुकडा घेणंही अशक्य झालं आहे। आम्ही विचारतोय, हेच का तुमचे अच्छे दिन? सबका साथ सबका विकास मोदी है तो मुमकिन है। गरिबांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणं म्हणजेच तुमचा विकास का? व्यापारी आणि जनता दोघेही होरपळले। मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बाजारपेठा ओस पडल्या आहेत। सोने व इतर वस्तू खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे ग्राहक सोन्याकडे फिरकेनासा झाला आहे। एकेकाळी कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या सराफा व्यापाऱ्यांवर झालमुरी खाण्याची वेळ या सरकारने आणली आहे। हेच दाखवण्यासाठी व्यापाऱ्यांना झालमुरी वाटून या आंधळ्या सरकारचा डोळे उघडणारा तीव्र निषेध करण्यात आला। या आंदोलनामुळे व्यापारी वर्गाही आपली नाराजी व व्यथा बोलून दाखवली असून या वाढत्या महागाईला आणि सरकारच्या धोरणांना थेट जबाबदार धरले आहे। सरकारने वेळीच या महागाईवर नियंत्रण मिळवले नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा या प्रसंगी वर्धा जिल्हा युवक काँग्रेसचे तमाम पदाधिकारी कार्यकर्तेकडून देण्यात आला। आंदोलनादरम्यान सराफा व्यापाऱ्यांना झालमुरी वाटून मोदी सरकारच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला। आंदोलनात शुभम ढोके, अमित शर्मा, महेश दयालानी, विकी साहू, अमित मसराम सहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आता ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फक्त नरेंद्र मोदीलाच माहिती आहे। त्यांनी जे भारतामध्ये अर्थव्यवस्था, आपल्या अंतर्गत अर्थव्यवस्था त्यांनी बिघडून टाकलेली असल्यामुळे त्यांनी लोकांसमोर हा प्रश्न टाकलेला आहे की तुम्ही सोनं खरेदी वर्षभर करू नका। याच्यामध्ये मला एवढं सांगा, जर सोनं खरेदी केलं नाही ग्राहकांनी, आज आमचे 20 लाख कर्मचारी याच्यावर जगते आहे, 40 लाख व्यापारी जगते आहे याच्या भरोशावर, मग ह्यांनी कुठे जायचं का? त्याचा फायदा कोणाला होणार आहे? मग नेहमीच जनतेनेच सरकारसाठी नेहमी आम्ही हे राहायचं का, म्हणजे समर्पित राहायचं का? मग सरकार काय करते यासाठी? सरकारने ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे। ह्या गोष्टी बिलकुल आम्हाला पसंत नाही। स्वर्णकार व्यक्ती कसा जगेल निषेध करतो, याचा आम्हाला तुम्ही उत्तर द्या। मी याचा निषेध करतो।